श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा. हे चंद्रभाग तटा विहारा. देवा वरद पाणी धरा. दास गणूच्या मस्तकी. तू भूपांचा भूपती. अवघेचा आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कारे ऐश मांडलीस. माझे पाप ताप दहन करा कृपा कुशाने करून. राहो आनंदी सदा मन. तुझे भजन करावया. यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष. खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये. म्हणून हे श्याम सुंदरा राही रुक्मिणीच्या वरा. पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर. आता काय ह्या शेगावीचा ज्ञान भक्ती असता गेला निश्चिती. आता काय येथे माती राहिली आहे निव्वळ. समुद्राचे आटल्या नीर वा पुष्प तरुंचा गेला भर. कोण त्यांचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त. देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती परीती असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया. जेवी इंद्रायणीचे तिरी. ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी. ते आहेत भेटले जरी परी. तेच ठाई भाविका. तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ. ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते. ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता. गणपत कोठाळे नाम होता एक भाविक गृहस्थ. हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा. नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो. अस्तमानी प्रति दिवशी यावे त्याने मठासी. बैसोनिया समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्याला अभिषेक करून समाधीस. उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी. शिधा मठा भीतरी धाडीला मोठ्या प्रमाणात. तैकांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करता. हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांसी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरीन योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो. फुटका मनी ना अंगावरती. मी लंकेची पार्वती. गृहस्थांची ही कारिती. संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण गणपतरावानं रुचले जाण. तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्यांच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी. उगेन छडी पतीसी. तो करीतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे. प्रेम आश्वासताचे वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार धनुभूचे भूमीवर. येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य. त्यांच्यासाठी विचिता धन ते न जाय अनाठाई. पेरलेल्या बीजापरी त्यांची स्थिती होते खरी. म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको. ऐशा पाहून स्वप्नालास सांगती झाली पतीस. तेने गणपतरावास हर्ष झाला विबुध हो. आले का ते हे प्रत्यंतर महाराज येथेच साचार. सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची. तू नवाही चिंता त्याची. ते अवघे समर्थांचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने. त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. या गणपतरावाची निष्ठा समर्थ पदिसाची. जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जांजडाला ऐसाच अनुभव एक वेळा. बोरी बंदरावरी आला तो एका सांगतो काही कामानिमित्त. लक्ष्मण गेला मुंबईत. हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो. घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मने. काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईस. असो बोरी बंदरवर लक्ष्मणाला जाया घरी.
तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस, आजानुबाहू उंच बाधा, दृष्टी नासाग्रासी सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहे शिष्य, ऐसे असून हताश का होतोस कडेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केली सखरी, 400 पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो मना. पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादाशी, तो तुझ्या गेहासी आला होता ना सांगते. पेठकरांचे ब्राह्मण भले, सांग कशाने राहिले. अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात, उपदेश करून दोघांस आणले होते प्रसादास. हे कैसे विसरलास सांग मला एवेळी. खुनेच्या गोष्टी ऐकून सांशक झाला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण, हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला. तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरांसी राहित साहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी संन्याशांच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी, आला मोजणी करावयासी जमिनीची स्रोते. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समय भली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोडा पुले वेगे दमनी, जाऊ शेगावाला गुनी, रात्र तेथे काढूनी, येऊ सकाळी परत पुन्हा. तै तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून, आभाळ आले भरून, याचा विचार करावा. मन नदीतला पाणी भले आहे थोडके आता आले, पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊ नको नदी पार, जा दमनी करीस तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडिली दमनी, आला लगेच घेऊनी. जोशी आत बैसोनी जाऊ लागले शेगावी वा. दमनी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पहिलं तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळवला, कळकडाट करी चपला, मग मन नदीला पुराला क्षणा माझी भयंकर. मेघवर्षे मुसळधार, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्याची या छपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथेच आले मरण, तुम्हा आम्हाला गुण उपाय यासी आता नसे. तै माधवता मार्तंड जोशी घाबरे झाले निज मानसी, बाहू लागले समर्थासी करुणायुक्त वचाने. हे समर्थ गजानन रक्षण्या आमुच्या करी प्राण, अशा संकटीस तुझ्या विन त्राता न कोणी आम्हा ते. कथा ऐकिली पुन्हा पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यास संताने देऊन हात रक्षण केले सर्वसी. तुही संत सामान्य ब्रह्मावेता करुणा घन, करी आमुचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमनीत आले जीवन बैल गेले घाबरवून, मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास, तू आता मागे सर, अवली यांचे भजन कर, तेच नेतील आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान ते आता परियेसा. ऐशा महापुरातुनी पैल तटा पावली दमनी, उभी राहिली येऊनी
सडकेवरी शेगावाच्या ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता. पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावा प्रति आले एक घटका रात्रीस वंदन केले समाधीला. पालखीचा पाहिला सोहळा दुसरे दिवशी बहुत केला दान धर्म जोशांनी. बाळा भाऊची या पासी ब्राह्मण भोजन घालण्यासी. काही रुपये अतिहर्षी जोशी देते झाले. साकल्ले कथिले वर्तमान बाळा भाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण. तुम्ही आला माझ्यास्तव काकी मला रजा नाही काम जरुरीचे पाही. ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार. हा करीतसे व्यापार वऱ्हाडात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना चिंतामणीची जाईना. फायदा काही होईना त्यांच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजिरी. स्वस्त ना बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात. हा एकदा अवर्ध्यात आला काही कामानिमित्त. उतरण्या गेला घरात विनायक असिरकरांच्या. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध हो भला. भिक्षा काही मागण्याला असिरकरांच्या घरात. पोशाख अवघा मराठी करा माझी ही भव्य काठी. डोईस होती टोपी मोठी बनाती हिची मळकट. कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर. त्यास पाहता असिरकर चिंती परम कोपले. जा बेटा मागल्या द्वारी तेथे मिळेल भिक्षा खरी. नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा. परी हे बोलत्यानेचे भिक्षे करी न मानिसाचे. येऊन वरती ओसरीचे हे यादवा सनिध बैसला. घालव भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी. भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत. नको म्हणत असता ते येथ हा बैसला. येऊनी त्या ते पाहता न्याहाळून तै तो भासला गजानन सुभेदारा. कारण शेगाव राजयोगी दृष्टीस तेज अत्यंत. स्वरही त्यांच्या परिसत्य. फरक तुकाच होता त्यात. कंप होता तनूचला. तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे. ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निज चित्ती. हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधिस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीसी. काही असो पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून उहापोहा ज्यांचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने आणिक काही देई म्हणे. श्री गजानन कारणे शेरणी वाटू बगुडाची. ते वायदे करिसी वरचे वर ते मी न आता मानणार. तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना त्याचा विचार अंतरी. करू देई काही तरी रुपये मजला लवला करी. काढ पाकिट खिशातून ऐसे भिकारी बोलता. सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता. पाकिटाचे काढून भिकारी म्हणे ते अवसरी. संतुष्ट मी इतुक्यावरी होत नाही दे लवकरी. आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्यासी अर्पिले. तो इतुक्यात घरात गेले विनायक राव असिरकर. यादवराव एकटा बसला होता असिरकराच्या ओसरीला. ते पाहून बोलला सुभेदारासी येणे रीती. संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही. कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार. माझी तेने होईल दूर व्याधी तुझी. यादवा तू मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी. ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयांनी. फिरविला नख शिखात अंगावरून त्याने हात. तो
आले इतक्यात सिरकर ओसरीला रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने बहुता परी तपास केला गावात परी न थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपुल्या चित्ताला की हा असावा गजानन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावयासाठी साच्या वर्ध्याची या बाजारी विक्री होता किंमत अयेती झाली तया बहुत तेने यादव चिंतात समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज समर्थ आपुल्या भक्तासी रक्षण करीती अहर्निशी निष्ठा मात्र त्याचे विषयी हे दृढतर पाहिजे मनात भाऊ राजा राम कवर खामगावी होता डॉक्टर त्यांची तेल्हाऱ्यावर बदली असे जाहली म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला सहकुटुंब मठात आला घ्याया श्रीचे दर्शन गाडी गेली तेल्हाऱ्याची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलला एरीती अहो एका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित आज ऐसे विपरीत का हो मनी आणले ह्यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे त्याप्रत मला निकड आहे बहु आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही न करा एकाळी बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्यासी डॉक्टर भला घेऊन मुला मानसाला दमनी माझी बसून रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निज पतीच्या वियोगे तो चमत्कार ऐसा झाला तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणा जरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे तो ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी खाली उतरून जो पाहत तो म्हण अवघे हे दिसले विपरीत अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता का हो मजला शिव्या देता म्यानं अपराध केला की मी हमेशा भाडे करतो तेल्हाराहून येथे येतो वाटेल तेव्हा गाडी हाकतो रस्ता अवघा माहीत न मज बैलहीना कोठे वळले ते नीट येथेच आले तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेल्हाऱ्याचा मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझ्या रस्त्या चुकला आता वाट गवसे कशी हे भयंकर कानन येथे मशी त्राता कोण गजानन तुझ वाचून रक्षण माझे कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमाड्यांचा आवाज झाला डॉक्टरांच्या कानी पडला तेने आला थोडा धीर गाडीवाल्यासी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर या जा चाहुलीचा सुमार धरून गाडी हान आता ते त्याने ऐकिले काट्या कुट्यामधून नेले नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस हमरस्ता लागलता भली डॉक्टराने चौकशी केली तो ऐशा परी समजली गोष्ट त्या कवराते हे शेगावचे शिवार आहे अजून साचार मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता सूर्योदयाचे समय आला शेगावासी कवर आला वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले
व्यतिपाती न जाऊ दिले. हे समर्थांनी तुम्हास आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जा हो तेल्हारा. करू नये अधिक कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणिले परत. मानवाचे अवघे वेत सिद्धीस जाणे अशक्य. संताच्या जे असेल मनी तेच येईल घडोनी. भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादाशी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी. आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसार नामे नर होता जातीने भावसार. तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबनीचा रोग झाला, कोणी म्हणती सटावला. बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातडे. वैद्य आणले बडे बडे, परी न झाला उपयोग. मुलगे रडता राहिला, दूध पाणी घेईना. ज्वर मुळीच सोडीना, पहा तयाच्या तनुते. वैद्य म्हणती रतनसासी, आता औषध न देईयासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर. उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसाढसा. शेवटी विचार त्याचेने ऐसा केला आपुल्या मानसी. एवी तेवी मरते पोर, माझे आता साचार. पाहू करून एक वार, उपाय हा शेवटचा. दिनकरांचा अंतकाळ आला होता अति जवळ. घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया. हात पाय गार झाले, नेत्र तेही मंदावले. मनगटाचे सोडिले, ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी रतनसाने पुत्र करी घेऊन ठेविला असे दारी. नेऊन या समर्थांच्या आणि केला त्यासी नवस. पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटील तुम्हास मी 5 रुपयांची. तुम्ही पावले अवघ्यांनाला, त्याचा अनुभव द्यावा मला. मीही आहे आपुला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल दारात, तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वऱ्हाडात तुझी होईल नाचकी. अमृतापरी तुझे चरण आले सांगता आम्हा जन. हे स्वामी गजानन कृपा करा या बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी. तुझ्या आज निर्धारी ऐशा निश्चय मनीचा. अमृततुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज वृष्टी. नको करूस मला कष्टी, महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला. मूल हाता पायाला हलवावया लागले. नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर. सूर्याची या समोर तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत. नवस करसता श्रद्धायुक्त, तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हटकराचा पुत्र राजा नावाचा. आहे प्रसाद समर्थांचा, संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची, चंद्रभागा नावाची. जान 18 वर्षाची, लाडेगाव सासरजीचे. ही असता गरोदर, प्रसंगाला दुर्धर प्रस्तुतीची. ही वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडेगावच वाहून माहेरी, चंद्रभागा आली खरी. प्रसूती स्तव निर्धारी. जनरीती प्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती. तोच चंद्रभागेवरती जरे अमल बसविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर. औषध उपचार केले फार, आपुल्या मुलीलास पाटलांनी. थोडा बहुत गुण आला, व्याधी तितक्या पुरता दबला. परिणाम होता मुळीच झाला, नामशेष देहातुनी. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी. एकदा
हेले खरी औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करीती, कोणी नळ संग्रहणी बोलती, कोणी वैद्य ऐसे म्हणती. क्षय झाला मुलीसया, मेळ एकाचा एकाला नाही मुडी लागला. मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानन तारो अथवा मारोईसी. अंगारा लावा प्रचिती दिवशी, तीर्थ द्यावे प्यावयासी. समर्थांच्या पायाची पिता मोठा निष्ठावंत, समर्थावरी अवघा हेत. हळूहळू त्या पुरी प्रत गुण येता झाला. तिला उठवत नव्हते शय्येसी, तिज आली दर्शनासी. पायी चालत मठासी, हे महत्व अंगाऱ्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव, तयासी पावे देव. उपास्यापदी भाव, उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना, जानकाबाई सुलक्षणा. परी दैवयोग सुटेना, तो भोगल्या वाचुनी. वाताचा झाला विकार, जानकाबाई साचार. पोट दुखे वरच्यावर, काही उपाय चालेना. औषध देता दबे वात, पुन्हा उठे पूर्ववत. ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी. मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य. काही बंधू लागले तेथ, हा करणीचा प्रकार असे. काकी जितके असती जमेदार, त्यांचे असते वाकडे फार. दुबळा आपुला दावी जोर, चटूक करणी करुनिया. औषध उपाय बहुत केले, जाणतेही जाणविले. गंडे बहुत बांधिले, करी जानका बाईच्या. पाटील घरचा श्रीमंत, तो सापडतला अडचणीत. म्हणून येता झाला ऊत, अवघ्या त्या दाभिकांना. कोणी अंगात आणावे, वेडाचे निदान करावे. हे काही तरी सांगावे, धनास्तव पाटलाला. तो विचार सारे करी, कांता बरी न होय परी. विचार त्याने अखेरी ऐशा रीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन. देव ऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची. आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रांतकाळी करी स्नान. मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी. ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य. समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्यानं त्या मात्र वाया, द्याली सद्गुरुराया. वात विकार जाऊनिया, निर्दोष तो ती जाहली. खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची. परिनिष्ठा मानवाची, जडणे तेथे अशक्य. समर्थ्याच्या नंतर बाळा भाऊ गादीवर, बसले त्यांचे चमत्कार. काही थोडे जाहले, हे वैशाख वद्ध षष्टीसी. शेगावी गेले वैकुंठासी, त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण. बाळा भाऊ जेव्हा गेले, तेव्हा नारायणासी स्वप्न पडले. नांदुरे ग्रामी भले, ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा, तू शेगावास करी गमना. रक्षणा भाविक जनांना, ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन. म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई. याची समाधी हे झाली पाही. चैत्र शुद्ध षष्टीला पूर्व सुकृता वाचून. संत सेवा न घडे जाण, संत सेवेचे समहत पुण्य. त्या पुण्या पार नसे, श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा. अंबरीच्या चांदण्यांचा हिशेब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पामर, मती नाही तिळभर. मग हा लीला सागर, मुखी केवी वर्णू हो. त्याने जे जे वदविले ते मी
कथित केले लेखनीने अक्षर लिहिले परी ते न तिचे हे सामर्थ्य ती लेखनी ज्यांच्या करी तोच अक्षरे काढी सारी निमित्त्या कारण होते खरी लेखनी ती लिहावया तैसेच येथे झाले मी लेखनीचे काम केले लिहिते लिहावे ते स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो स्वस्ती श्री दासगणू विरंचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत कळसाध्याय पुढे असे शुभम भवतु श्री हरिहरार्पणस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ विश्वोध्याय समाप्त।